वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरं एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संवाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। ग्रामदैवत भगवान की जय। श्री महामृत्युंजयेश्वर महादेव की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री महालक्ष्मी करवीर निवासी माता की जय। श्री दक्षिणमुखी हनुमान महाराज की जय। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा। शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा। शिव शंभो शंभो
शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा ओ हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा जय भोले एक तारी जय हो जय हो जय भोले जय हो जय भोले सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनी महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा आरानसातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्त जन्म कृतं पापं
स्मरणेन विनश्यति शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेवा हर 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 महादेवा शिव शम्भो महादेवा हर 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 महादेवा शिव शम्भो महादेवा ओ पार्वती पतये शम्भो गौरी पतये शम्भो पार्वती पतये शम्भो गौरी पतये शम्भो त्रिशूलधारी शम्भो डमरू बजावे शम्भो शम्भो नमः 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 शिवाय नमः शिवाय नमः 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 शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेवा शिव शम्भो शम्भो शिव शम्भो महादेवा हर 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 महादेवा शिव शम्भो महादेवा हर 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 महादेवा शिव शम्भो महादेवा शिव शम्भो महादेवा नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव हर हर महादेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून नांदेड सिटी परमपुण्यभूमी ग्रामाचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव श्री महामृत्युंजयेश्वर महादेव श्री स्वामी समर्थ महाराज श्री महालक्ष्मी करवीर निवासी माता श्री दक्षिणमुखी हनुमान महाराज यासह पुण्यग्रामातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शतस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सद्गुरु महादेव शिवाचार्य गुरुमाऊलीसह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह
सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र नांदेड सिटी या परमपुण्यभूमीमध्ये आजच्या चौथ्या दिवसीय पर्वकाळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या चौथ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना चालत असलेला श्रावण मासानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज शिवलीलामृत पारायण सोहळा, शिवमहापुराण शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा, शिवक्षेत्र नांदेड सिटी पुणे, वर्ष दुसरे दिवस चौथा। या चौथ्या दिवसीय पर्व काळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त नांदेड सिटी सर्व समाज बांधव सद्भक्त, लिंगायत समाज बांधव सद्भक्त व उपस्थित काया वाचा मनाने सर्व सेवा करत असलेले सद्भक्त, आपणा सर्वांचं आजच्या चौथ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना करून आजच्या चौथ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण या ठिकाणी प्रारंभ करीत आहोत। कथा बरोबर 1 तास 15 मिनिट चालणार आहे। 9 वाजून 15 मिनिटाला या ठिकाणी आपल्याला मंगल आरती घ्यायची आहे। या 1 तास 15 मिनिटामध्ये भगवान शिवाच्या जवळीक राहणारा जो सद्भक्त आहे त्या सद्भक्ताला देवादिदेव शंभू महादेव असे देव आहे, ज्या सद्भक्ताला जे वरदान हवं आहे ते वरदान प्राप्त करून देणारं दैवत या जगाच्या पाठीवर एकच दैवत आहे, ते भगवान शिव परमात्मा आहे। आणि त्यांनी जर एकदा वरदान प्राप्त करून दिलं तर ते वरदान चिरकाल टिकतं। इतर देवांनी दिलेलं दान वरदान काही काळ टिकतं, पण माझ्या महादेवाने जर एकदा दान दिलं तर जिवंतपणे कल्याण आणि सुखाची प्राप्ती होते आणि ते मृत्यूपर्यंत टिकणारं वरदान आपल्याला प्राप्त होतं। या कलियुगामध्ये मनुष्य जीवाला 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालेलं आहे, पण आपण 100 वर्षापर्यंत जगू की नाही याचा भरवसा नाही। त्याचं कारण आहे आपली भक्ती धावती झालेली आहे, आपली भक्ती सुपरफास्ट चेन्नई एक्सप्रेस झालेली आहे की नाही। आपल्याला बटन दाबलं की लगेच लाईट हवी असते ना, त्याच पद्धतीनं भगवान शिवाची एक कथा ऐकल्याबरोबर भगवान शिवाचा आशीर्वाद मिळावा अशी आपल्याला अपेक्षा असते। पहा, या कलियुगातला मनुष्य किती चतुर प्राणी आहे। सर्वांना आई वडिलांची संपत्ती हवी आहे, पण आई वडील मात्र नको आहेत। त्याच्या पुढे जाऊन बोले, महामृत्युंजयेश्वर महादेव सगळ्यांना तात्काळ हवा आहे, पण त्या महादेवाला प्राप्त करून घेण्याची 3 तासाची भक्ती मात्र नको आहे की नाही। जेवढं शॉर्टकट आपल्याला देवापर्यंत पोहोचता येईल तेवढं आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे की नाही। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। खरं तर एक कथा पूर्ण करायला 3 तासाचा वेळ लागतो। 15 वर्षाच्या करिअरमध्ये या शिवमहापुराण कथेमध्ये मला एवढं बांधून टाकण्यात आलेलं आहे की 1 तासाच्या वेळेमध्ये पूर्ण कथा मला पूर्ण करायची। ही ठेविले अनंते तैसेची राहावे ही महामृत्युंजयेश्वर महादेवाचीच मर्जी असावी।
देव सुद्धा कधी कधी परीक्षा पाहतो आणि ती परीक्षा देव माझीही घेतोय. पण मी सुद्धा अगदी 5वीला असल्यापासून या परमार्थामध्ये आहे. भगवान शिवाची सेवा करत आहे. भगवान शिवानी तेवढा आपल्याला कृपा आशीर्वाद दिलेला आहे. अर्धा तास असू द्या, 45 मिनिट असू द्या किंवा 60 मिनिट असू द्या, त्या 60 मिनिटामध्ये आपली प्रामाणिक भक्ती बेंबीच्या देठापासून ते या कंठापर्यंत जेवढं प्रामाणिक आपल्याला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न नेहमी करत असणार आहे. या 4थ्या दिवसीय पर्व काळामध्ये आपण मुलगा कसा असावा, मुलगा कसा नसावा, काल आपण मुलीविषयी अगदी विस्तृत विवेचन ऐकलेलं आहे. या कलियुगामध्ये मुलगी कशी असावी, तर गोडगुच्ची या मुलीसारखीच असावी, जिनं आपल्या जीवनामध्ये स्वतःचं हित साधून घेतलं आणि आपल्यासह आपल्या आई वडिलांच्या कुळाचा उद्धार केला आणि भगवान शिवाच्या चरणाची सेवा प्राप्त करून कैलासाची अधिकारी झाली. अशीच मुलगी प्रत्येकाच्या वंशामध्ये प्रत्येकाच्या कुळामध्ये जन्माला यावी असं जर वाटत असेल तर संस्काराची भक्ती आपल्या मुलींना देणं गरजेचं आहे. आज आपण वंशाला दिवा म्हणून सगळ्यांना मुलगा हवा आहे, पण तो मुलगा नेमका कसा असला पाहिजे, कोणत्या आदर्शानं जीवन जगणारा असला पाहिजे, याबद्दल विस्तृत असं विवेचन आपण आजच्या 4थ्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. शिवपुरी या नगरीमध्ये मृगंडू नावाचे ऋषी आणि पत्नी मरुदमाता या दाम्पत्याची कथा भगवान शिवाने आपल्या समोर ठेवलेली आहे. मृगंडू ऋषी आणि मरुदमती हे शिवभक्त कुळामध्ये जन्माला आलेले आहेत. नित्य नेमाने गावातील शिवालयामध्ये जायचं, शिवालयामध्ये झाडून काढायचं, त्या ठिकाणी स्वच्छता करायचं आणि शिवलिंगाचा पूर्ण परिसर स्वच्छ करून त्या शिवलिंगाची पूजा करून नित्य नेमाने त्या शिवलिंगाची आराधना करायची. विवाह होऊन 17-18 वर्ष झाले, पोटी संतती नव्हती. आता जीवनामध्ये आपल्याकडे पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, सगळं काही आहे, पोटी संतती नसेल तर त्याच्या इतकं मोठं दुःख या जगाच्या पाठीवर कुठलं नसणार आहे. म्हणून मरुदमती आणि मृगंडू ऋषी भगवान शिवाजवळ रोज एकच धावा करायचे, देवा या दैनंदिन जीवनामध्ये या संसारामध्ये आम्हाला तुम्ही सगळं काही दिलेलं आहे, सगळं काही दिलेलं आहे, फक्त एक दुःख आहे, पोटी संतती नाही. भगवान शिव असा देव आहे ज्या माता माऊलीची या ठिकाणी विवाह झाल्यानंतर देखील संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होत नाही, त्या माता माऊलीची इच्छा पूर्ण करणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे. या मरुदमती मातेनं व मृगंडू ऋषींनी 18 वर्षापर्यंत नितांत नित्य नेमाची शिवभक्ती या मंदिरामध्ये समर्पित केलेली आहे. सेवा करावी निर्मळ होय सुखाचा सुकाळ या युक्तीप्रमाणे सेवा केलेली आहे. मनुष्य जीवनामध्ये सेवाभाव आपल्या अंतःकरणामध्ये येण्यासाठी आपल्याला भक्त स्थळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्या शिवसंप्रदायामध्ये 6 स्थळ सांगितलेले आहेत: भक्त, माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य. हे 6 स्थळ संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी परमरहस्याच्या माध्यमातून आपल्या समोर प्रकट केलेले आहे. मग आपल्याला या 6 स्थळापर्यंत या कलियुगामध्ये पोहोचता येणार नाही, म्हणून आपण फक्त पहिल्या स्थळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. पहिलं स्थळ आहे भक्त स्थळ. या मनुष्य जीवनामध्ये या माणसानं पहिल्यांदा भक्त होण्याचा विचार करावा. भक्ताचे 2 प्रकार सोबत पडतात: भक्त, विभक्त आणि अभक्त. भक्त म्हणजे काय, विभक्त म्हणजे काय आणि अभक्त म्हणजे काय याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. भक्त म्हणजे काय? ज्याच्या अंतःकरणामध्ये देव माझा आणि मी देवाचा ही भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तो भक्त म्हणून या ठिकाणी सांगितलेला आहे.
विभक्त म्हणजे काय? नको बाबा आता ही कथा बाज झाली, बंद करा ही कथा, हा सप्ताह नको आता, हा शिवपाठ नको आता, हे कीर्तन नको आता, ही तुमची देवभक्ती नको आता, देवापासून वेगळं होणं याला विभक्त म्हणतात. भक्त म्हणजे देव माझा आणि मी देवाचा, विभक्त म्हणजे देवापासून वेगळं होणं. आता ही भक्ती आपल्या आयुष्यामध्ये नकोसं वाटणं याला विभक्त म्हणतात. आणि अभक्त म्हणजे काय? धड भक्तही नाही, धड विभक्तही नाही, इधर ना उधर बीच में अदर असलेला अभक्त म्हणून सांगितलेलं आहे. अशा अभक्त व्यक्तीला, अशा अज्ञानी व्यक्तीला, ज्याचं जवळ अज्ञान आहे तो अभक्त पदाला जातो. अशा अज्ञानी अभक्त रूपी व्यक्तीला शिवकथा सांगून शिजवा, परमरहस्य सांगून शिजवा, कीर्तन सांगून शिजवा, शिजायला तयार नाही. अशा अभक्त व्यक्तीला वाळूच्या खड्याची उपमा संतांनी दिलेली आहे. माता माऊल्या, तुम्ही गॅसवरती दूध उकळायला ठेवता, उकळत्या दुधामध्ये एक वाळूचा खडा टाका, किती दिवसानं शिजेल हो? किती दिवसानं शिजेल? शिजणार का? नाही ना. त्याच पद्धतीनं जसा वाळूचा खडा दुधामध्ये शिजत नाही, तशा या अज्ञानी जीवाला संतांनी वाळूच्या खड्याची उपमा दिलेली आहे. वाळू शिजेना दुधात, ओ वाळू शिजेना दुधात, ओ वाळू शिजेना दुधात, ओ वाळू शिजेना दुधात. तैसा जाना तो अभक्त, तैसा जाना तो अभक्त, तैसा जाना तो अभक्त, तैसा जाना तो अभक्त. ओ वाळू शिजेना दुधात, वाळू शिजेना दुधात, दुधात वाळू शिजेना दुधात. तैसा जाना तो अभक्त, तैसा जाना तो अभक्त, तैसा जाना तो अभक्त, तैसा जाना तो अभक्त. ओ वाळू शिजेना दुधात, वाळू शिजेना दुधात, दुधात वाळू शिजेना दुधात. नमः पार्वती पते शिव हर हर. वाळू शिजेना दुधात, तैसा जाना तो अभक्त म्हणून सांगितलेला आहे. ज्या पद्धतीनं उकळत्या दुधामध्ये वाळूचा खडा शिजत नाही, त्याच पद्धतीनं या अज्ञानी जीवाला शिवकथा सांगून, परमरहस्य सांगून, कीर्तन सांगून शिजवायचा प्रयत्न करा. तो अभक्त शिजत नाही. अज्ञानी व्यक्ती ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सेवाभाव अंतःकरणामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी प्रथम भक्त होण्याचा प्रयत्न करा. भक्ताचं लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे. देव माझा आणि मी देवाचा, ही भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तो भक्त स्थळाला प्राप्त होतो. दासत्वामध्ये टेन्शन नाही. हनुमंतरायाजवळ काही कमी बल होतं का? कमी दिव्यता होती का? तरी सुद्धा हनुमंतरायाने आपल्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व पत्कारलेलं आहे. जन्मोजन्मी तुझा दास करी म्हणे शिवदास म्हणतात. शिवदास माऊलींनी सुद्धा देवाकडे एकच मागणं मागितलं, देवा मला माझ्या जीवनामध्ये दास्यत्व प्राप्त करून दे. कारण ज्या वेळेस दास म्हणून सेवा करण्याची संधी प्राप्ती होते ना, त्यावेळेस हळूहळू मनुष्य भक्तस्थळाकडे जायला सुरुवात करतो. आणि त्याच अनुषंगानं या मृदमती मातेनं आणि मृगंडू ऋषींनी
18 वर्षाच्या पर्वकाळानंतर महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर या शिवलिंगाची आराधना केलेली आहे। शिवलिंगावर विधियुक्त पद्धतीने सामुग्री अर्पण करून संतती प्राप्तीचं वरदान मागण्यासाठी शिवलिंगाची आराधना करायला सुरुवात केलेली आहे। महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर या ठिकाणी रुद्र अभिषेक संपन्न केलेला आहे आणि ज्यावेळेस शिवनामावलीची वेळ आली, एक एक बेल त्या ठिकाणी त्या शिवलिंगावर वाहू लागली आणि 108 शिवनामावली त्या ठिकाणी आपल्या मुखातून बोलू लागलेली आहे। 108 बिल्वपत्र त्या शिवलिंगाच्या डोक्यावर त्या ठिकाणी समर्पित केले आणि भगवान शिवासमोर हात जोडून नम्रपूर्वक भगवान शिवाला विनंती करू लागली, महादेवा, माझ्या जीवनामध्ये तुम्ही सगळं काही समाधान प्राप्त करून दिलेलं आहे। महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर मी तुम्हाला वरदान मागत आहे की तुम्ही वांज असलेली माझी झोळी पुत्ररत्नाने भरून काढा। देवा, मला तुम्ही संतती प्राप्त करून द्या। कशासाठी देवा? कशासाठी? 2 एकरची 4 एकर करण्यासाठी नको देवा, 1 मजलीची 2 मजली बांधण्यासाठी नको देवा, माझा 1+ बिझनेस 2+ करण्यासाठी नको देवा, आमच्या मृत्यूनंतर आमच्याच कुळातून तुमच्या मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी आम्हाला एक पुत्र हवाय। असं तुम्ही मागाल का? देवा, असा मुलगा दे की जो वकील असावा, डॉक्टर असावा, अधिकारी असावा। कोणाला वाटतं का आपला मुलगा कीर्तनकार, कथाकार, दास, साधू, संत व्हावा, शेजारच्या घरामध्ये जन्मावा असं सगळ्यांना वाटतं, आहे की नाही? पण आपल्या घरामध्ये एखाद्या पदावर डॉक्टर, इंजिनियर, वकील असं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं। पण ज्यावेळेस तो अधिकारी होऊन, मी म्हणेन, मुलाला एवढंही लायक बनवू नका, एवढंही लायक बनवू नका की उद्या उठून तुमचाच मुलगा तुम्हाला नालायक समजायला लागेल। मुलांना एवढंही ज्ञानी बनवू नका, एवढंही ज्ञानी बनवू नका की उद्या उठून तुमचाच मुलगा मायबापांना अज्ञानी समजायला लागेल, आहे की नाही? मी तर म्हणेन, बापानं एवढी संपत्ती कमवून ठेवू नये की बाप आजारी पडल्यावर आपलाच मुलगा डॉक्टर सोडून वकिलाला बोलावून घेऊन येईल वाटणीसाठी, आहे की नाही? या छोट्या छोट्या चुका आपण आपल्या जीवनामध्ये करू नका। थोडंसं लक्षपूर्वक लक्ष करा, परमार्थाचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये अवलोकन करा। देवाकडे मुलगा मागा, संतती मागा, पण ती संतती संस्कारानं वाढलेली असावी, याचं सुद्धा ज्ञान आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे। मृगंडू ऋषी आणि मरुदमती मातेनं या महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर शिवलिंगाला काही वस्तू अर्पण केलेल्या आहेत। त्याच वस्तू पवित्र श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी ज्या सद्भक्तांना जे फळ प्राप्त करून घ्यायचं आहे, ती सामुग्री आपण शिवलिंगावर अर्पण करून त्याची फलप्राप्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे। शिवमहापुराणामध्ये श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाला काय वाहावं, काय वाहिल्यानंतर काय फलप्राप्ती आहे याच्याबद्दल सखोल माहिती दिलेली आहे। श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारी शिवलिंगाला तांबड्या तांब्यामध्ये 1 लोटा जल वाहिल्यानंतर आपल्या जीवनातील ताप नाश होतो म्हणून सांगितलेलं आहे। पुढे शिवलिंगाला गावरान गाईचं 1 लोटा दूध, त्यामध्ये साखर टाकलेली असावी, ते दूध शिवलिंगाला वाहिल्यानंतर आपला वंश विस्तार होतो म्हणून सांगितलेलं आहे। पुढे शिवलिंगाला सुगंधी द्रव्य अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कळत ना कळत झालेले पाप जळून जातात असं महात्म्य सांगितलेलं आहे। पुढे शिवलिंगाला साखर अर्पण केल्यानंतर, मध आणि साखर दोन्ही वेळा अर्पण केल्यानंतर दमा आदी रोगापासून मुक्तता होते असं महात्म्य सांगितलेलं आहे। पुढे शिवलिंगाला गावरान गाईच्या दुधापासून बनलेलं तूप अर्पण करून अभिषेक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये अक्षय सुखाची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे। पुढे शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यानंतर आपली जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये जी जडता आलेली आहे त्या बुद्धी जडतेचा नाश होतो आणि आपली बुद्धी सात्विक शुद्ध भावनेने वाटचाल करायला सुरुवात होते।
शिवलिंगाला गावरान गाईच्या दुधापासून बनलेलं दही अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अक्षय समाधानाची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला गंगाजल अर्पण केल्यानंतर परम आनंदाची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे, कोणत्याही सोमवारी श्रावण महिन्यातल्या. पुढे शिवलिंगाला केशर अर्पण केल्यानंतर सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला कुंकू लावायचं नाही, अष्टगंध लावू शकता. शिवलिंगाला अष्टगंध समर्पित केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचा नाश होतो असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला 3 पत्री बिल्वपत्र अर्पण केल्यानंतर जे बेलपत्र काटेरी झाडापासून तोडलेलं असावं, जे बेलपत्र तुटलेलं फाटलेलं नसावं, 3 पानाचं बिल्वपत्र, ज्या बेलाच्या झाडाला बेलफळं लागतात तेच बेल आपण शिवलिंगावरती अर्पण करावं. पवित्र श्रावण महिन्यामध्ये सोमवारी शिवलिंगाला 3 पत्री शुद्ध बिल्वपत्र अर्पण केल्यानंतर आपल्या 3 जन्माचं पाप नाहीसं होतं, 3 जन्माचं पाप जळतं असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला कमळ अर्पण केल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणून सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला दर्भ कुश नावाची सामग्री अर्पण केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते, आयुष्याची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला शंख पुष्प नावाचे फुलं अर्पण केल्यानंतर, ज्या फुलाला शंखासारखा आकार असतो, ती फुलं अर्पण केल्यानंतर या मनुष्य जीवाला मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला अगस्त्याची फुलं अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये यश प्राप्ती व्हायला सुरुवात होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पवित्र श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाला करवीर नावाची फुलं अर्पण करून भगवान शिवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपला जो भवरोग आहे त्या भवरोगाचा नाश होतो आणि आपलं शरीर रोगापासून मुक्त होतं असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला चमेली नावाचे फुलं अर्पण केल्यानंतर आपल्या मनामध्ये, आपल्या घरामध्ये जी वाहन प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे त्या वाहन प्राप्तीची इच्छा पूर्ण होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला रुचकीची फुलं अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सुख आणि संपत्ती वाढायला सुरुवात होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. शिवलिंगाला पारिजातकाची पुष्प अर्पण केल्यानंतर मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो असं महात्म्य सांगितलेलं आहे. शिवलिंगाला जुहीची फुलं अर्पण केल्यानंतर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता वास्तव्य करते आणि आपल्याला पंचपक्वान्नाचं अन्न पोटभर मिळायला सुरुवात होतं असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला कनेरीची फुलं अर्पण केल्यानंतर इच्छित वस्त्र प्राप्तीची इच्छा सुद्धा पूर्ण होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला पांढरी मोहरी अर्पण केल्यानंतर आपल्या आसपास जे शत्रू आहेत, विनाकारण आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, त्या शत्रूचा विनाश होतो असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला तांदूळ अर्पण केल्यानंतर धन संपत्तीमध्ये वाढ होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला काळे तीळ अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनातील पाप जळून जातं असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला जवा सातू अर्पण करून शिवलिंगाची पूजा संपन्न केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला जवस अर्पण केल्यानंतर स्वर्गीय सुखाची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला गोमय भस्म अर्पण केल्यानंतर सर्व दुःखातून मुक्तता होते आणि मनुष्य जीवाला अक्षय सुखाची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. शिवलिंगाला सुकामेवा अर्पण केल्यानंतर सर्व भोग ऐश्वर्याची प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. शिवलिंगाला श्रीखंड अर्पण करून भगवान शिवाची पूजा संपन्न केल्यानंतर
मनुष्य जीवनामध्ये शांती प्राप्ती होते असं महात्म्य सांगितलेलं आहे. पुढे शिवलिंगाला काया वाच्या मनाने 1 लोटा जल वाहून शिवलिंगाची पूजा संपन्न केल्यानंतर मनातला संकल्प पूर्ण होतो असं मरुदमती माता आणि या भृगंडू ऋषींनी महाशिवरात्रीच्या पर्व काळावर शिवलिंगाची आराधना करून भगवान शिवाच्या समोर हात जोडून संतान प्राप्तीचं वरदान मागू लागलेले आहे. काय वाहिल्यानंतर काय फलप्राप्ती होते हे आपण ऐकलेलं आहे. पण शिवलिंगाला काय वाहू नये, चुकून जर तुम्ही शिवलिंगाला या वस्तू वाहिलात तर आपल्या जीवनामध्ये काय मोठी हानी होणार आहे याचं सुद्धा विस्तृत विवेचन शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. शिवलिंगाला हळद लावू नये. जर चुकून तुम्ही शिवलिंगाला हळद लावलात तर तुमच्या जीवनामध्ये सुखाचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये विनाकारण ग्रह क्लेश व्हायला सुरुवात होतात. याची जाण ठेवून आपण शिवलिंगाला हळदी कुंकू लावू नये. पुढे सांगितलेलं आहे शिवलिंगाला तुळशीची पानं अर्पण करू नये. चुकून जर आपण शिवलिंगाला तुळशीची पानं वाहिलात तर आपल्या घरामध्ये भांडण व्हायला सुरुवात होतात, आपल्या घरामध्ये क्लेश निर्माण होतात आणि बुद्धीचा त्या ठिकाणी नाश होऊन आपली बुद्धी जडतेकडे वाटचाल करते, अशी हानी आपल्या जीवनामध्ये होते. म्हणून तुळशी पत्र शिवलिंगाला वाहू नये. पुढे शिवलिंगाला केतकीचं पुष्प सुद्धा वाहू नये. जर चुकून तुम्ही केतकीचं फूल शिवलिंगाला वाहिलात तर आपल्या जीवनामध्ये समाधान निघून जाईल आणि आपल्याला असमाधानाची प्राप्ती होईल आणि रोगराई आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होईल. केतकीचं फूल सुद्धा शिवलिंगाला वाहू नये. पुढे शिवलिंगाला कुंकू लावू नये. जर चुकून शिवलिंगाला कुंकू लावलात तर आपल्या जीवनामध्ये संकट यायला सुरुवात होतात. त्यासाठी आपण शिवलिंगाला कुंकू लावू नये. पुढे शिवलिंगाला शंखानं जल वाहू नये. बरेच जण शंखामध्ये जल घालतात आणि ते शंखाची धार शिवलिंगावर धरतात, तर शंखाने सुद्धा शिवलिंगाला जल वाहू नये. जर चुकून तुम्ही शंखाने शिवलिंगाला जल वाहिलात तर आपल्या जीवनामध्ये मोठी हानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शंखाने शिवलिंगाला जल वाहू नये. पुढे शिवलिंगाला नारळातलं पाणी सुद्धा अर्पण करू नये. बरेच जणांना सवय असते नारळ फोडायचं आणि शिवलिंगावर धार धरायची. चुकून जर तुम्ही शिवलिंगावर नारळातलं पाणी समर्पित केलात तर आपल्या जीवनातला सुखाचा नाश होऊन आपल्या जीवनामध्ये मोठी हानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नारळातलं पाणी सुद्धा शिवलिंगावर वाहू नये असं सांगितलेलं आहे. पुढे तुटलेले तांदूळ शिवलिंगाला वाहू नये. जर चुकून तुम्ही तुटलेले तांदूळ शिवलिंगाला वाहिलात तर आपल्या घरातला धन लक्ष्मी त्या ठिकाणी नाश पावते, आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते, पैसा येतो पण टिकत नाही. म्हणून शिवलिंगाला पूर्ण तांदूळ त्या ठिकाणी अर्पण करावे, तुटलेले तांदूळ वाहू नये. पुढे शिवलिंगाला चोरून आणलेले फुलं वाहू नये. आता हसलात म्हणजे काहीतरी भानगड आहे. रोज सकाळी उठायचं, शेजारची माता माऊली उठायच्या आधी तिच्या दारात जायचं, फुलपात्र घेऊन चट फुलं तोडायचे आणि आपल्या देवाला आणून वाहायची. मग ती माता माऊली बाहेर येते आणि बघते झाडाकडे आणि म्हणते कोण्या मेलीनं आज सकाळी सकाळी फुलं तोडून नेले. तिनं बोललेलं पाप त्या फुलाच्या रूपानं तुमच्या पदरामध्ये पडतं. म्हणून चोरून आणलेले फुलं सुद्धा शिवलिंगाला वाहू नये. नसेल तर नका वाहू, भोळा भाव तेव्हा मला पाव. 4 फुलं मागून आणा, नसतील तर नका वाहू. पण विनाकारण न सांगता कोणाच्या झाडाचे तोडून आणलेले फुलं शिवलिंगाला वाहू नये. जर चुकून तुम्ही त्या ठिकाणी शिवलिंगाला चोरून आणलेले फुलं वाहिलात तर आपल्या घरामध्ये सुद्धा खूप मोठी चोरी झाल्याशिवाय राहणार नाही. खूप मोठा हानिकारक त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्रकार घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जेवढं भोळ्या भक्तीनं आपल्याला भक्ती करता येते तेवढं आपण प्रामाणिकपणाची भक्ती करण्याचा प्रयत्न करा.
मरुदमती मातेनं मृगंडू ऋषीनं या महाशिवरात्रीच्या पर्वकाळावर शिवलिंगाच्या समोर आराधना करून शिवलिंगाची पूजा करून 108 बिल्वपत्र वाहून पंचाक्षरी महामंत्राचा जप केलेला आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्व काही दिले मजला सुख संसारात, सर्व काही दिले मजला सुख संसारात. काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात. काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात. सर्व काही दिले मजला, सर्व काही दिले मजला सुख संसारात, सर्व काही दिले मजला सुख संसारात. काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू मृत्युंजयेश्वरा तुझ्या मंदिरात. काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात. बेल फूल नाही जवळे तुझ्या पूजनाला, बेल फूल नाही जवळी तुझ्या पूजनाला. बेल फूल नाही जवळी, बेल फूल नाही जवळी, बेल फूल नाही जवळी तुझ्या पूजनाला. भक्तिभाव पूजून घे रे वसुदे मनाला, भक्तिभाव पूजून घे रे वसुदे मनाला. सर्व काही दिले मजला, सर्व काही दिले मजला सुख संसारात. काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात. मोह माया दूर केली नाही मनी लोभ, माया दूर केली नाही मनी लोभ. मोह माया दूर केली, मोह माया दूर केली नाही मनी लोभ. हाची तुमच्या सेवेमधुनी मिळाला हो लाभ, हाची तुमच्या सेवेमधुनी मिळाला हो लाभ. सर्व काही दिले मजला, सर्व काही दिले मजला, सर्व काही दिले मजला सुख संसारात. काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात, काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात. तुमच्या भेटीसाठी केलो आम्ही तप, तुमच्या भेटीसाठी केलो आम्ही तप. तुमच्या भेटीसाठी केलो आम्ही तप, केलो आम्ही तप देवा.
महामृत्युंजयेश्वरा देवा माय बापा कृपा करा मृत्युंजयेश्वरा महादेवा देवा 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 माय बापा मृत्युंजयेश्वरा देवा माय बापा आलो तुझ्या दरबारी पद सारे गरे गरे धसा पद सारे गरे गरे धसा साध पद पग पगरे सा साध पद पग पगरे सा साध पद पग पगरे सा पद सा पद सा पद सा 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 पद सा पद सा पद सा 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 सारे गरे 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 रे गरे 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 सा सा साध पद पग पगरे सा सा साध पद पग पगरे सा सा पद सा पद सा पद सा 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 पद सा पद सा पद सा 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 पद सा पद सा पद सा 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 सारे गा पा गा 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 रे द सा देवा माय बापा आलो तुझ्या दरबारी माय बापा कृपा करा देवा तुमच्या भेटीसाठी गेलो आम्ही तप भेट तुमची भावी हीच आहे आस भेट तुमची व्हावी हीच आहे आस सर्व काही दिले मजला सर्व काही दिले मजला सर्व काही दिले मजला सुख संसारात काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात काय मागू महादेवा तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात नमः पार्वतीपतये शिव हर हर महाशिवरात्रीच्या पर्व काळावर मृगंडू ऋषी मरुदमती मातेनं रुद्राभिषेक संपन्न करून शिवलिंगाला 108 बिल्व वाहिले आणि या बिल्वाचा प्रभाव किती महान आहे पहा 108 बिल्व क्रमांक वाहून या मरुदमातेनं आपली वांज असलेली झोळी भगवान शिवासमोर पसरली आणि देवाला विनंती केली देवा तुम्ही आमचे नाथ आहात आई बाप तुम्ही आहात वांज असलेली जोडी भरून द्या आणि पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण करा महाशिवरात्रीच्या पर्व काळावर केलेली भक्ती महादेवाने गोड अंतकरणाने स्वीकारली आणि 108 क्रमांकाचा बिल्वपत्र आशीर्वाद रूपानं या मरुद मातेच्या जोडीमध्ये येऊन पडला आनंद झाला तो बिल्वपत्र फळ रूपानं आशीर्वाद रूपानं पती पत्नीनं ग्रहण केला प्राशन केला आणि पाहताय काय ऐकताय काय या बिल्वपत्राचा महिमा पहा येणाऱ्या काही दिवसामध्ये भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने या मरुदमती मातेला 17-18 वर्षानंतर डोहाळे लागले तिची वांज असलेली जोडी भगवान शिवानी भरून दिली आणि एका सुंदर सुमुहूर्तावर 9 महिने 9 दिवस संपन्न झाल्यानंतर एका सुंदर सुमुहूर्तावर या मरुदमतीच्या पोटी एक रत्न जन्माला आला आणि पाळण्यामध्ये नाव ठेवण्यात आलं मार्कंडेय पाळण्यामध्ये काय नाव ठेवण्यात आलं
मार्कंडेय दिसायला तेजपुंज आहे, साक्षात महादेवाचं रूप घेऊन आलेला आहे. अगदी आनंदी आनंद त्यांच्या घरामध्ये झाला. 18 वर्षानंतर पुत्र व्हावा याच्यापेक्षा मोठा आनंद काय असणार आहे. आनंदाचा उत्सव निर्माण झाला. सगळे सोयरे बोलवून पाळण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. मार्कंडेय पहिल्यापासूनच दिसायला जन्मताच शिव अवतारी होता. जटा बांधलेल्या आहेत, कपाळावर त्रिपुंड्र भस्म आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. असा तेजपुंज दिसायला तपस्वी, वेद शास्त्र पुराण याचा अभ्यास जन्मताच घेऊन आलेला, संस्कारानं वाढणारा हा मार्कंडेय जन्माला आला. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे मार्कंडेय हळूहळू लहानाचा मोठा होऊ लागला. बघता बघता मार्कंडेयाचं वय वर्ष 12 झाले. किती? 12. 12 वर्षाचा मार्कंडेय 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास अवलोकन करून आई वडिलांच्या संस्कारावर पाऊल ठेवून रोज नित्यनेमानं आई वडिलांचं बोट धरून मंदिराकडे येऊ लागला. मी म्हटलं की नाही, आई वडील जर स्वतः मंदिराकडे येणारे असतील तर आपली संतती सुद्धा त्या नादाने मंदिराकडे येतात. आई वडिलांनाच गोडी नसेल देवाची तर आपल्या लेकरांना कशी गोडी लागणार. म्हणून आई वडील संस्कारी लागतात. आई वडिलांना भक्तीचं वेड लागलेलं असावं आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी या मरुदमती मातेनं आणि मृगंड ऋषींनी आपल्या मुलावर उच्च संस्कार दिले. रोज नित्यनेमाने त्याला मंदिरात घेऊन येऊ लागले. एके दिवशी प्रसंग असा आहे, दोघेही पती पत्नी मंदिरामध्ये झाडून काढत आहेत आणि हा मार्कंडेय मंदिराच्या पायरीवर वेद अध्ययन करत पुस्तक ग्रंथ वाचत बसलेला आहे. एक महान तपस्वी पंडित ऋषी महाराज त्या मंदिरामध्ये दर्शनाला आले. मंदिराच्या पायऱ्या चढत असताना मार्कंडेयाकडे पाहिलं ऋषी महाराजांनी. त्याच्या कपाळावरल्या भाग्यरेषा वाचल्या आणि त्यांच्या हे लक्षात आलं, हा मुलगा तर शिवपुत्र आहे पण याला फक्त आयुष्य 14 वर्षच आहे. हे त्याच्या भविष्यामध्ये लिहिलेलं होतं. 14 वर्ष 1 दिवस वरी झाल्यानंतर 1 मिनिट वरी झाल्यानंतर मार्कंडेय या जगामध्ये राहणार नाही. हे भविष्य महाराजांनी वाचलं. महाराजांना वाईट वाटलं. हा तर शिवपुत्र आहे आणि हा मार्कंडेय 14 वर्षाच्या पलीकडे जगणार नाही. महाराजांना वाईट वाटलं. महाराज मार्कंडेयाच्या जवळ गेले. मार्कंडेयाला विचारलं, बाळा तुझं नाव काय. मार्कंडेयानं ऋषी महाराजांकडे पाहिलं. नाव सांगत सांगतच महाराजांचे पाय धरून साष्टांग नमस्कार घातला. तशी संस्कार मुलावरती होते. साष्टांग नमस्कार म्हणजे कोणता नमस्कार हो आहे. आमच्या एका तरी माता मौलीला माहिती आहे. जे तुम्ही देवीच्या समोर दंडवत घालता की नाही त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात बरं का. साष्टांग नमस्कार म्हणतात. मार्कंडेय बोबड्या आवाजामध्ये नाव सांगत सांगत मार्कंडेयानं दर्शन घेतलं. का हो महाराज माझं नाव का विचारताय. महाराजांनी पुढचा प्रश्न विचारला, मार्कंडेया तुझे आई बाबा कुठं आहे, तू कोणाचा मुलगा आहेस. यावर मार्कंडेयानं मंदिरामध्ये झाडून काढत असलेल्या आपल्या आई वडिलांकडे बोट केलं आणि सांगितलं, महाराजजी मंदिरामध्ये घालून काढत असलेले माता पिता माझे आहेत. बोबड्या अवस्थेमध्ये बोलू लागला. महाराजांनी त्या आई वडिलांकडे पाहिलं. महाराजांना वाईट वाटलं. महाराज मंदिरामध्ये जाऊन दर्शन करून आले आणि मृगंड ऋषी आणि मरुद मातेंची भेट घेतली. तो पायरीवर बसलेला मुलगा तुमचाच आहे का हो. हो महाराज नवसानं झाला हो. कितीतरी नवस सायास करावे लागले. 18 वर्षानंतर भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला हा पुत्र प्राप्त झाला. का हो महाराज का विचारताय. यावर महाराजांनी दुःख व्यक्त केलं. तुमचा मुलगा शिवपुत्र आहे हे मी जाणलंय, त्याचं भविष्यही पाहिले, त्याच्या भाग्यामध्ये त्याच्या भाग्यरेषा मी वाचलेल्या आहेत. तुमचा मुलगा मार्कंडेय फक्त 14 वर्ष जगणार आहे. 14 वर्ष वरती 1 मिनिट झाल्यानंतर तुमचा मार्कंडेय या जगातून निघून जाईल असं विधात्यानं त्याच्या विधीमध्ये आयुष्य लिहिलेलं आहे. आई वडिलांना दुःख वाटलं. आई वडील त्या ठिकाणी गयावया करू लागले, रडू लागले.
महाराज तुम्ही जे बोलताय ते खोटं आहे म्हणा ना, तुम्ही चेष्टा करताय ना. नाही नाही, विधीचं विधान मी बदलू शकणार नाही. जे विधीमध्ये लिहिलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे. याच्यात खोटं नाटक काहीच नाही. याच्या भाग्यामध्ये जेवढं आयुष्य लिहिलेलं आहे मी तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे. याच्या पलीकडे माझ्या हातात काही नाही. महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि दुःख व्यक्त करत मार्कंडेयाचा हात धरला आणि घराकडे आले. डोळ्यातलं पाणी थांबत नाही. मार्कंडेय पाहू लागले आपल्या आईबाबाकडे. आईबाबा सतत रडत आहेत. मार्कंडेयाला दुःख झालं. मार्कंडेय रडू लागला. माझे आईबाबा का रडू लागलेले आहेत याचं दुःख मार्कंडेयाला झालं. आणि लेकरू सुद्धा रडू लागलं. मुलगा असावा ना तर मार्कंडेयासारखा. आपल्या आईबाबाच्या डोळ्यातलं पाणी बघून ज्या मुलाच्या डोळ्यात पाणी येतं तो मुलगा या जगाच्या पाठीवर भगवान शिवाच्या कृपेला प्राप्त होतो बरं का. म्हणून मुलांना उच्च संस्कार देणं गरजेचे आहे. श्रावण बाळासारखा मुलगा जीवनामध्ये प्राप्त व्हावा. मार्कंडेय सुद्धा रडू लागला. आई का रडते आहेस? बाबा का रडता आहेत तुम्ही? काही टेन्शन आहे का? काही दुःख आहे का? आता कोणते आईबाप सांगतील बाळा तू 14 वर्षानंतर मरणार आहेस? आणि कोणत्या आईबापाला वाटेल की आपल्या अगोदर आपली मुलं मरावी? कोणाला वाटतं आपल्या मुलाने आपल्याला खांदा द्यावा असं सगळ्यांची अपेक्षा असते. पण इथं प्रसंग उलटा आहे. दुःख झालं. गयावया करू लागले. त्यांना काही सांगता येईना. जीभ अडखडू लागली. सत्य बोलावं की खोटं बोलावं कळत नव्हतं. नाही रे बाळा थोडंसं दुःख झालंय म्हणून रडू येतंय. नाही नाही बाबा मी तुम्हाला गेल्या 11 वर्षापासून ओळखतो. आई मी तुला गेल्या 11 वर्षापासून ओळखतो. काय अडचण आहे सांग, काय टेन्शन आहे सांग, खोटं बोलू नको. तुझ्याच रक्तापासून माझा जन्म झालेला आहे आई. मी तुला चांगलं ओळखतो. आईचा उजवा हात घेतला हातात आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवला. आई तुला माझी शपथ आहे जे काही असेल ते खरं सांग. शपथ दिल्यामुळं आईला सांगावं लागलं बाळा मंदिरामध्ये आलेल्या महाराजांनी तुझं भविष्य आमच्यापर्यंत पोहोचवलं. बाळा 18 वर्ष आमची ही झोळी वांझ होती. भगवान शिवाची आराधना करून नवसानं आम्ही तुला प्राप्त केलं. पण त्या महादेवानं तुझ्या आयुष्यामध्ये फक्त 14 वर्ष आयुष्य लिहून ठेवलेलं आहे. 14 वर्ष झाल्यानंतर तू या जगात सांगितलं म्हणून दुःख झालं, म्हणून रडत आहोत. मार्कंडेय सुद्धा घाबरला बरं का. पण मन घट्ट केलं. आई वडिलांच्या डोळ्यातलं पाणी पाहून मन घट्ट केलं आणि घाबरला नाही. आई बाबा एवढंच दुःख आहे ना की मी मरणार आहे म्हणून तुम्ही रडता आहे. काही टेन्शन घेऊ नका. मी सुद्धा शिवभक्त आहे. ज्या महादेवानी मला जन्म दिला त्याच महादेवाची आराधना करून, त्याच महादेवाची तपश्चर्या करून, त्याच महादेवाला प्रसन्न करून घेऊन 14 वर्षाचं आयुष्य दीर्घ काळापर्यंत कल्प आयुष्य मी त्या महादेवाकडून प्राप्त करून घेईन. तुम्ही फक्त मला तपश्चर्येला जाण्यासाठी आज्ञा द्या. तुमच्या डोळ्यातलं पाणी थांबवण्यासाठी मी महादेवाशी लढायला तयार आहे. कारण माझ्यासाठी माझे आई वडीलच महादेव पार्वती आहे. आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. तुम्हीच माझ्यासाठी शिव पार्वती आहे. म्हणून मी महादेवाची आराधना करेन आणि माझ्या ईश्वरा समान आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलेलं थांबवेन, महादेवाला जिंकून घेईन. असं आपला मुलगा म्हणेल का? आई वडिलांना जर दुःख होत असेल तर आपल्या मुलाने या जगाशी लढलं पाहिजे, या देवाशी भांडलं पाहिजे आणि आई वडिलांना आनंदाची प्राप्ती करून देणारा मुलगाच आपल्या पोटी जन्माला यावा. अन्यथा आपली मुलं काय हो वयानुसार बदलतात. मुलगा 2 वर्षाचा असताना मुलगा म्हणतो आहे माझ्या आईला कोणी पाहिलं का? मला माझी आई हवी आहे. आई कुठे गेली असेल? मुलगा 5 वर्षाचा असताना वयानुसार बोलणं बदलतो. कलियुगातला मुलगा आई कुठे आहेस ग? मी शाळेला चाललोय. अच्छा टाटा, मला शाळेत तुझी खूप आठवण येते ग. तिथून मुलगा 8 वर्षाचा झाला. आई आय लव्ह यू. आई आज टिफिन मध्ये काय आहे ग? आई आज शाळेतून खूप गृहपाठ दिलाय ग. 8 वर्षाचा असताना. तिथून पुढं मुलगा 12 वर्षाचा झाला. मुलगा बोलू लागला आपल्या पित्याला बाबा आई कुठे आहे हो?
शाळेतून घरी आल्यावर आई नाही दिसली ना तर फार कसं तरी होतं, माझी आई कुठे गेली आहे. मुलगा तिथून 14 वर्षाचा झाला. मुलगा बोलू लागला, ए आई बस ना ग जवळ, मला खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी. 14 वर्षाचा असताना. तिथून पुढे मुलगा 18 वर्षाचा झाला. ए आई तू तरी समज ना ग, बाबांशी बोल ना ग, मला पार्टीला जाऊ दे म्हणून सांग ना ग. 18 वर्षाचा असताना. वयानुसार मुलगा आईशी बोलणं बदलतो. पुढे मुलगा 8 वर्षाचा झाला, 18 वर्षाचा झाला. पुढे मुलगा 18 वर्षाचा असताना त्या ठिकाणी आईला बोलू लागला, तू तरी समज ना, बाबाला सांग ना पार्टीला जाऊ द्यायला. 18 वर्षाच्या नंतर पुढे मुलगा 22 वर्षामध्ये पदार्पण करतो आहे आणि आईला बोलतो आहे, काय ग आई, जग बदलते आहे, तू समजत नाहीयेस, तुला काही कळतच नाहीये. वयानुसार मुलगा बोलणं बदलतो. तिथून पुन्हा मुलगा 25 वर्षाचा झाला. आई जेव्हा बघावं तेव्हा काय शिकवत असते मला, मी काय आता लहान बाळ आहे का आता, आहे की नाही. 25 वर्षाचा असताना. तिथून पुढे मुलगा 28 वर्षाचा झाला. ए आई ती माझी पत्नी आहे, तू समजून घे ना तिला शिकवण्यापेक्षा तू तुझी मानसिकता बदल. मुलगा 28 वर्षाचा असताना. तिथून पुढे मुलगा 30 वर्षाचा झाला. अगं आई ती पण एक आई आहे, तिला तिच्या मुलांना सांभाळता येते, तू प्रत्येक बाबतीत दुडगुड करू नको. तिथून पुढे मुलगा कधीच त्या आईला विचारपूस केली नाही, आईला कधी विचारलं नाही, आई कधी म्हातारी झाली त्याला कळालं सुद्धा नाही. आई तर आज पण तीच होती आई, फक्त वयानुसार मुलांचं आईशी वागणं बदलत गेलं. मुलगा 50 वर्षाचा असताना नंतर एक दिवस आई गप्प का आहेस, बोल ना माझ्याशी. पण आई काहीच बोलत नाही, कारण ती आई कायमची गप्प झालेली असते. ती भाबडी आई 2 वर्षापासून 50 वर्षापर्यंत लेकरातला हा बदलाव समजू शकली नाही, कारण आईसाठी तिचा मुलगा 50 वर्षाचा जरी झाला तरी आईसाठी तो मुलगा लहानच असतो. ती बिचारी बोबडी आई तर शेवटच्या क्षणापर्यंत त्या मुलाच्या लहान सहान आजारावर तशीच तळमळत असते जशी त्याची लहानपणी काळजी घेत होती. आणि मुलगा आई गेल्यानंतर त्याला समजतं की त्याने कोणता अमूल्य खजिना गमावलेला आहे, पण तेव्हा रडून काहीच उपयोग नसतो. वयोमानानुसार बडबडणाऱ्या वृद्ध आई बाबांना समजून घेता आलं तर बघा, कारण आई या जगाच्या पाठीवर पुन्हा कधीच मिळत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकारी म्हणून सांगितलेला आहे. आईची माया या जगामध्ये खूप मोठी आहे. मी प्रश्न विचारेन, आई या शब्दाचा शास्त्रीय अर्थ कोणाला सांगता येईल? आई या शब्दाचा अर्थ सांगता येईल? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर जिच्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो तिला आई म्हटलं जातं बरं का. आणि ही जर आई या जगाच्या पाठीवर आपल्याला सोडून गेली ना तर जीवनामध्ये किती हाल होतात ते आई नसणाऱ्याला विचारा. ज्याला हात नाही विचारा त्याला हाताची किंमत, ज्याला डोळा नाही विचारा डोळ्याची किंमत, तशी त्याला माय नाही विचारा त्याला त्या आईची किंमत, आहे की नाही. आई या जगाच्या पाठीवर पुन्हा मिळू शकणार नाही. ज्यावेळेस या ठिकाणी 8 वर्षाचा बाळा असताना आई या जगातून निघून गेली, आईचं प्रेत त्या ठिकाणी अंगणामध्ये सजलं आणि आईच्या भोवती सगळा परिसर, गावातले गल्लीतले लोक जमले. आई या जगातून निघून गेलेली आहे, बाळाला काही समजत नाही. आई या जगातून निघून गेली असताना 8 वर्षाचा बाळा आईच्या प्रेताजवळ येऊन आईला उठवू लागलेला आहे, आईचं प्रेत हलवू लागलेलं आहे. ए आई उठ ना, माझ्याशी 2 गोष्टी बोल ना, मला शाळेला जायचंय, मला आंघोळ घाल ना, माझा टिफिन आवरून दे ना. ए आई गप्प का आहेस, माझी काय चूक झाली का आई, मला माफ कर. ए आई उठ ना, मला भूक लागली आहे. ए आई उठ ना, मला गणवेश घाल, शाळेला जायला खूप उशीर होतोय. पण त्याला माहित नव्हतं आई अशा निद्रेमध्ये निद्रस्त झालेली आहे जिथून परत कुणीच येत नाही, आहे की नाही. लेकरू गयावया करू लागलं, आईजवळ हट्ट करू लागलं. आई या जगातून निघून गेलेली आहे. बाळानं आईला हाक मारली, आई उठ ना, आई उठ ना. रोज
सगळे झोपलेले असायचे, तू उठलेली असायचीस. पण आज उलट झालं आई, सगळे उठलेले आहेत, तू झोपलेली का आहेस, का गप्प आहेस? आई मला 2 शब्द बोल ना. ए आई उठ ना. शेजारच्या आजीनं बाळ्याला हृदयाशी घट्ट धरलं आणि अश्रू नयनाने बाळ्याला सांगितलं, बाळ्या तुझी आई अशा निद्रेमध्ये निद्रस्त झालेली आहे जिथून परत कुणीच येत नाही. आईनं त्या ठिकाणी जग सोडलेलं आहे याची जाणीव आजीनं करून दिली. उघड्या डोळ्यानं बाळ्यानं आपल्या आईची अंत्ययात्रा पाहिली. शेवटचा अंत्यसंस्कार झाला. सर्व पाहुणे रावळे आपापल्या नगरीला निघून गेले. बाळ्याचे पिता घरामध्ये आले. मोजून 1.25 महिन्यामध्ये बाळ्याच्या पितानं दुसरं लग्न केलं. एक ध्यानात ठेवत जा, आई गेल्यानंतर लेकराला पुन्हा आई कधीच मिळत नाही. भले सासूला दुसरी सून मिळेल, सासऱ्यांना दुसरी सून मिळेल, पतीला दुसरी पत्नी मिळेल, पण आईला आई कधीच मिळत नाही. आहे की नाही? आईची माया वेगळी असते. सावत्र आई घरामध्ये आली. बाळ्याचा छळ सुरू झाला. सकाळचं त्याला संध्याकाळी खायला द्यायची, संध्याकाळचं त्याला सकाळी खायला द्यायची. 2 कानफडात मारून त्याच्याकडून काम करून घ्यायची. बाळ्या रडायचं, हे आई माझी आई तरी अशी नव्हती ना ग, मला कधी मारत नव्हती, माझ्याकडून एवढं काम करून घेत नव्हती, मला शिळं पाकं खाऊ घालत नव्हती. आई अशी कशी ग तू आई? असं म्हणल्यानंतर 2 कानफडात लावायची. सकाळचं संध्याकाळी खायला द्यायची, संध्याकाळचं सकाळी खायला द्यायची. राब राबवायची. भांडी घासून घ्यायची, धुणं धुवून घ्यायची, झाडून काढायला लावायचं. घरातलं एवढं मोठं काम बाळ्यावरती लावायचं. बाळ्या रोज देवाऱ्याच्या समोर जाऊन देवाला एकच विनंती करायचं, देवा मला माझी आई परत देणार आहे. ही आई मला रोज मारते, माझा छळ करते, काय चूक माझी? प्रसंग असा आहे, एके दिवशी या सावत्र आईला आपल्या मैत्रिणीच्या एका फंक्शनमध्ये जायचं होतं म्हणून तिनं कपाटातली एक साडी आणली, इस्त्री आणली आणि बाळ्याच्या हातात दिली. बाळ्या या साडीला इस्त्री कर, मला फंक्शनला जायचं आहे. बाळ्यानं सांगितलं, आई मला साडीला इस्त्री करायला येत नाही ग, माझ्या आईनं मला हे काम कधी लावलं नाही, म्हणून मला माफ कर. 2 कानफडामध्ये लावले. मेल्या तुला खायला जमतं, काम चुकारपणा करतो, तुला करायचं नाही, केलंच पाहिजे म्हणून त्याच्या 2 कानफडात दिले. बळजबरीनं इस्त्री हातामध्ये दिली, साडी दिली. बाळ्यानं अश्रू नयनाने ती इस्त्री लावली आणि साडीवरती इस्त्री प्रेस करत असताना त्याचा वर्गमित्र त्या ठिकाणी बाळ्याकडे आला. बाळ्या मला तुझी गृहपाठाची वही हवी आहे. बाळ्यानं तापलेली अशी कडक इस्त्री त्या साडीवरती ठेवली आणि गृहपाठाची वही आणण्यासाठी आतमध्ये गेला. एवढ्या वेळामध्ये तापलेल्या कडक इस्त्रीनं या सावत्राईची महागडी साडी जळून खाक झाली. साडीचा उग्र वास त्या सावत्राईच्या नाकापर्यंत गेला. नागिनीसारखी फुसकारत बाहेर आली आणि पाहिलं तर काय, साडी जळून गेलेली आहे. बाया म्हणून हाक मारली सावत्राईने. बाळ्या थर कापत आला. काय ग आई, काय झालं? बाळ्या तुला इस्त्री करायची नव्हती म्हणून तू साडी मुद्दाम जाळली म्हणून त्याच्या 2 कानफडात दिली. नाही ग आई, माझा मित्र आला, वही आणण्यासाठी गेलो, मला याच्यातलं ज्ञान नाही म्हणून माझ्याकडून साडी जळाली, मला माफ करणार. नाही बाळ्या तुला इस्त्री करायची नव्हती, तू मुद्दाम साडी जाळली म्हणून त्याच्या पुन्हा 2 कानफडात दिले आणि त्याला कमरेत वाकायला सांगितलं. बाळ्याला वाटलं आता कमरेत वाकून हाताचे बोट पायाला धरायला लावून शिक्षा देईल का? पण सावत्राईचं किती दगड काळीज होतं बघा. तापलेली उग्र अशी इस्त्री हातामध्ये घेतली आणि कमरेत वाकलेल्या बाळ्याच्या पाठीत जोरात दाबली. पाठ त्या ठिकाणी भाजून गेली, रक्ताच्या वर्षाव होऊ लागला. बाळ्याच्या तोंडातून एकच शब्द बाहेर निघाला, आई 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 म्हणून तो टाहोळ फोडू लागला. एक सडक मेंदू पर्यंत गेली. बाळ्याला यातना होऊ लागल्या. बाळ्यानं कशी बशी इस्त्री बाजूला टाकली आणि धावत जाऊन देवाऱ्याच्या समोर हात जोडून देवाला विनंती करू लागला, हे महादेवा तू उपमन्यूला वाटीवर दुधाकरता दुधाचा क्षीरसागर समुद्र दिलास, भस्मासुराला वरदान दिलं, तारकासुराला वरदान दिलं, हे की नाही? मार्कंडेय ऋषीला अकल्प आयुष्य दिलं. मला आयुष्य नको आहे, मला दुधाचा क्षीरसागर नको आहे, मला धन दौलत पैसा अडका काही नको आहे. देवा मला माझी माय परत दे, मला माझी खरी आई परत दे. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती, माँ नहीं मिलती, माँ नहीं मिलती.
एकदा जर जगातून आई निघून गेली ना तर आईची माया पुन्हा मिळणार नाही. म्हणून जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत त्या आईला जपायला शिका. आई काय आहे? आई मायेचा सागर आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ओ मायेचा सागर जीवनाधार. मायेचा सागर जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ओ आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. ओ नभीची चांदणी तू ग चंदराची कोर. शीतल तुझी छाया आई मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवा काशी मी ग तुला जन्मोजन्मी मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. नमः पार्वतीपते शिव हर हर. या ठिकाणी एकदा जर आपल्या जीवनातून आई निघून गेली ना तर आईची छाया पुन्हा मिळत नाही. जसा बाळ्या या जगामध्ये एकटा पडला तसाच आपण सुद्धा या जगामध्ये एकटं पडणार आहोत. म्हणून या मार्कंडेय ऋषीनं आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि मार्कंडेयासारखा शिवभक्त या जगाच्या पाठीवर कुणी होऊ शकणार नाही. आपल्याला खरा शिवभक्त व्हायचाय ना, खरा छत्रपती शिवरायांचा मावळा व्हायचाय ना, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा अनुयायी व्हायचाय ना, तर जीवनामध्ये एक काम केलं पाहिजे. नुसता या कानाचा त्या कानाला पट्टा गावाला चट्टा अशा बऱ्याच गोष्टी होतात. या कानाचा त्या कानाला पट्टा, कुंकाचा तिलक, गळ्यामध्ये मोठमोठ्या माळा घातलं म्हणजे शिवभक्त होणार नाही. छत्रपती शिवरायांसारखी दाढी वाढवली, छत्रपती शिवरायांसारखी चंद्रकोर लावली म्हणजे मावळा होणार नाही. या जगाच्या पाठीवर खरा शिवभक्त, खरा शिवरायांचा मावळा तोच व्यक्ती आहे ज्याच्याकडे दोन गोष्टी आहेत. लक्षपूर्वक ऐका. समोरून येणारी स्त्री माझी आई, समोरून येणारी मुलगी माझी बहीण, ही भावना ज्या तरुणाच्या अंतःकरणात आहे तोच खरा शिवभक्त आणि शिवरायांचा मावळा आहे. तोच खरा शिवरायांचा मावळा आहे. छत्रपती शिवरायांच्या मांडियाळीमध्ये मुस्लिम संप्रदायातील माता माऊली आल्या. माझ्या राजानं त्या माता माऊलीची बहीण आई म्हणून आदर आतिथ्य करून तिची व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पाठवणी केली. ही राजाची शिकवण आहे, हे आपल्या शिवभक्ताचं लक्षण आहे. म्हणून किती भक्ती केली यापेक्षा किती जीवनामध्ये चांगले कर्म केले याला महत्व आहे. किती पूजापाठ केलं यापेक्षा
आपण आपल्या या माता माऊल्यांना, आपल्या या बंधू भगिनींना किती प्रेमळ अंतकरणाचा भाव देतो हे जास्त महत्वाचं आहे, हे की नाही? तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो म्हणून सांगितलेलं आहे. तुम्ही हो माता तुम्ही पिता हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. माता पिता बंधुत्व भाव भगिनी भाव अंतकरणामध्ये ठेवणं हा सुद्धा खरा परमार्थ आहे. आणि या मार्कंडेयानं आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातलं अश्रू पाहून आई वडिलांना त्या ठिकाणी धीर दिला. आई बाबा काय घाबरताय तुम्ही? घाबरू नका, मी 14 वर्षानंतर मरणार आहे म्हणूनच तुम्ही घाबरताय ना, म्हणूनच तुम्ही रडताय ना. एक काम करा, ज्या महादेवानी मला जन्म दिला त्याच महादेवाकडून मी वरदान प्राप्त करून माझं 14 वर्षाचं आयुष्य वाढवून घेईन. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्ही मला तपश्चर्या करण्यासाठी जायला परवानगी द्या. आई वडिलांची आज्ञा घेऊन मार्कंडेय या ठिकाणी शिवपुरी या नगरीमध्ये नदी किनाऱ्यावर असणाऱ्या शिवालयामध्ये आलेला आहे. शिवलिंगाच्या समोर आसन मांडून या ठिकाणी विधियुक्त पद्धतीनं पूजा करून पंचाक्षरी महामंत्राचा जप केलेला आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. माझ्या बरोबर किती जणांनी ओम नमः शिवाय म्हणलं हातवरी करावं? इमानदारीनं बरं का, तुमच्या आईची शपथ घेऊ, इमानदारी. बाकीच्यांचं काय बिघडलं असतं काय? एक वेळा ओम नमः शिवाय म्हटलं की कैलासात जागा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मला महादेवाचा मेसेज आला बरं का. महादेवाने सांगितलंय तुम्हाला आता लाडक्या बहिणीची किती योजना आहे, किती योजना आहे सांगा, म्हणजे मेसेज सांगता येईल मला. 1,500 रुपये आहे ना. महादेवाचा मेसेज आलाय. उर्वरित राहिलेल्या 4 दिवसामध्ये माता भगिनी पुरुषांचा आवाज घ्या म्हणले तुम्ही. म्हणजे माता भगिन्यांचा जर आवाज मोठा आला नामस्मरणामध्ये, भांडणामध्ये नको बरं का, नामस्मरणामध्ये पुरुषांचा जर मोठा आवाज आला, दोघांमधला जज तुम्ही व्हायचं, न्यायनिवाडा करायचं. आणि सप्ताहाच्या 9व्या दिवशी या ठिकाणी महादेवानी मेसेज केलाय, नरेंद्र मोदी साहेबांना बुद्धी घालून सप्ताहाच्या 9व्या दिवशी 5-5 हजार रुपये खात्यात टाकणार आहेत, ज्यांचं आवाज मोठा येईल त्यांचा बरं का. म्हणून आपण आता पहिल्यांदा माता भगिनींचा आवाज बघू. पुरुष मंडळी स्टॉप. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. झालं. आता पुरुष मंडळी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. माता भगिनी कोणाचा आवाज मोठा आला? त्यांचाच आला ना. बरं आहे म्हणले, नांदेड सिटी बरी आहे, नाहीतर बऱ्याच ठिकाणी कसं होतं आमचाच म्हणतात, आमचाच म्हणतात, हे की नाही. काही काळजी करू नका. तुम्ही म्हणाल त्यांना घरी गेल्यावर मला कधी प्रेमानं बोला म्हणलं तर बोललो नाही, आणि 5,000 म्हणल्याबरोबर लय मटमट्यानं ओम नमः शिवाय म्हणाल तू. चला घरी, चला घरी, तुम्हाला दाखवते.
असं व्हायला नको आहे की नाही. घरात भांडण नको म्हणून मीच कॉम्प्रोमाइज करतो आणि तुमच्या खात्यात 2,500 त्यांच्या खात्यात 2,500 टाकायला सांगतो. पण केव्हा? जेव्हा मला मेसेज येईल तेव्हा. भगवंताचं नाम घेत असताना पावलोपावली तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळत आहे. तो पैशाच्या रूपानं असू द्या, समाधानाच्या रूपानं असू द्या, पैशासाठी परमार्थ कधीच नसावा. ओम नमः शिवाय पंचाक्षरी महामंत्राचा जप त्या ठिकाणी मार्कंडेय करू लागला आणि महादेवाला म्हणू लागला, मी तुझ्या नावाचा दिवाना झालेलो आहे. आणि म्हणून मार्कंडेय त्या ठिकाणी भगवान शिवाच्या चरणी विनंती करू लागलेला आहे. ओ दीवाना तेरा या बोल तेरी नगरी में, 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 दीवाना तेरा या भोले 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 तेरी नगरी में. जय भोले. जय भोले. जय भोले. जय हो. जय भोले. ज्यांच्या ज्यांच्या गुडघ्याची गोळी बंद करायची त्यांनी उठून पाऊल खेळा. जय हो. उठून पाऊल खेळा. जय हो. दीवाना तेरा या. जय हो. जय हो सागरजी महाराज. दीवाना तेरा आया बोल तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोल तेरी नगरी में, दीवाना तेरा या भोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोल तेरी नगरी में, दीवाना तेरा या भोले तेरी नगरी में, नजराना दिल का लाया, नजराना दिल का लाया बोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में. मैं दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया, मैं दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया, मैं दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया. दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में, दीवाना तेरा या भोले तेरी नगरी में. ओ भोलेनाथ, जय हो. ओ भोलेनाथ, ओ भोलेनाथ, ओ भोलेनाथ, 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 भोलेनाथ. मैं दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया, दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया. दीवाना तेरा आया भोले तेरी नगरी में,
दीवाना तेरा आया भोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया भोले तेरी नगरी में। आते हैं तेरे दर पे दुनिया के नर नारी, आते हैं तेरे दर पे दुनिया के नर नारी, आते हैं तेरे दर पे दुनिया के नर नारी, आते हैं तेरे दर पे दुनिया के नर और नारी। मैं भी मांगता आया, मैं भी मांगता जय हो। आया भोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोल तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोल तेरी नगरी में। तेरे दर पे सब बराबर कोई बड़ा न छोटा, तेरे दर पे सब बराबर कोई बड़ा न छोटा, तेरे दर पे सब बराबर कोई बड़ा न छोटा, तेरे दर पे सब बराबर कोई बड़ा न छोटा। झोली में खाली जय लाया, हो झोली में खाली लाया, झोली में खाली लाया, झोली में खाली लाया बोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोले तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोल तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बोल तेरी नगरी में। नजराना दिल लगाया बोल तेरी नगरी में, नजराना दिल लगाया बोल तेरी नगरी में। पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात हो, पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात प्रगटला देव, प्रगटला देव। नवसाला 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 पावतो नांदेड सिटीचा महादेव, नवसाला पावतो नांदेड सिटीचा महादेव, नवसाला पावतो नांदेड सिटीचा महादेव, नवसाला पावतो नांदेड सिटीचा महादेव। हो पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात हो, पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात प्रगटला देव, प्रगटला देव। नवसाला 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 पावतो नांदेड सिटीचा महादेव, नवसाला पावतो नांदेड सिटीचा महादेव, नवसाला पावतो नांदेड सिटीचा महादेव, नवसाला पावतो नांदेड सिटीचा महादेव। हो नांदेड सिटीच्या महादेवाला शिवार बोला, शिवार बोला, परळीच्या त्या वैजनाथाला शिवार बोला, शिवार बोला, टाकणच्या त्या भीमाशंकराला शिवार बोला, शिवार बोला, नांदेड सिटीच्या स्वामी समर्थाला शिवार बोला, शिवार हो बोला। पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात हो, पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात प्रगटला देव, प्रगटला देव। नवसाला 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 पावतो नांदेड सिटीचा महादेव, नवसाला पावतो नांदेड सिटीचा महादेव, नवसाला पावतो नांदेड सिटीचा महादेव, नवसाला पावतो नांदेड सिटीचा महादेव। हो नांदेड सिटीच्या महादेवाला शिवार बोला, शिवार बोला, शतुबंधाच्या रामेश्वराला शिवार बोला, शिवार बोला, हिमालयीच्या केदारनाथा शिवार बोला, शिवार बोला। ओ हर हर महादेव, हर हर महादेव करूया गजर, हर हर महादेव, हर हर महादेव करूया गजर। मुखी बोला हो शिवार, मुखी बोला हो शिवार, मुखी बोला हो शिवार, मुखी बोला हो शिवार। कैलासीच्या त्या महादेवाला हक जाईना कशी हो, हक जाईना कशी हो, हक जाईना कशी हो। इतनानंद माझा शंभू भक्तीच्या रूपात, भक्तीच्या रूपात, भक्तीच्या रूपात। हर हर महादेव, हर हर महादेव करूया गजर, हर हर महादेव, हर हर महादेव करूया गजर।
मुखी बोला हो बोला हो शिवहार 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 ओ हे दुःख भांजन मारुती नंदन हे दुःख भांजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार ओ आई भवानी तुझ्या कृपेने पारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली ताई संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ओ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमः पार्वती पते शिव हर हर खाली बसून घ्या 12 वर्ष वय असताना मार्कंडेय ऋषीनं महादेवाच्या तपश्चर्येला सुरुवात केली. बघता बघता 14 वर्षामध्ये मार्कंडेय ऋषीनं पदार्पण केलं, पण आपलं ठाण सोडलं नाही, आपली समाधी सोडली नाही. आपली समाधी त्या ठिकाणी या भगवान शिवाच्या चरणावर समर्पित केली. जब तक सांसें चलेगी भोले तेरा नाम लूंगा, मर भी गया तो भी भोले तेरा नाम लूंगा. जब तक सांसें चलेगी भोले तेरा नाम लूंगा, मर भी गया तो भी भोले तेरा नाम लूंगा. मेरी तकदीर का आईना तुझसे ही है मेरे भोलेनाथ, तुझसे है ये गुजारिश मेरी, मुझ पे करना कृपा तेरी. भोलेनाथ 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 मेरे भोलेनाथ भोलेनाथ भोलेनाथ. 14 वर्ष एक दिवस त्या ठिकाणी उलटला. 14 वर्षाच्या शेवटच्या रात्रीचे 12:01 झाले. पाठीमागे यमगण या मार्कंडेयाला घेऊन जायला आले. मार्कंडेय महामृत्युंजय मंत्र आणि पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. पाठीमागे यमगण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यमगणांनी मार्कंडेयाला हाक मारली. मार्कंडेया चला, आज तुमच्या जीवनातला शेवट दिवस आहे. पण मार्कंडेयानं ते शब्द ऐकले, पण आपली भक्ती सोडली नाही. महादेवावरती विश्वास होता. तो विश्वास ठेवून मार्कंडेय भगवान शिवाच्या शिवलिंगासमोर ठाण मांडून बसलेला आहे.
शेवटी काही काळ वाट पाहून यमगणाने या मार्कंडेयाकडे फास टाकली. मार्कंडेया, तुम्ही शब्दाने येत नाहीत म्हणून आम्ही तुमच्याकडे फास टाकून फासामध्ये बांधून तुम्हाला घेऊन जाणार. जशी इकडून यमगणांनी फास टाकली तिकडून मार्कंडेयानं त्या शिवलिंगाला आलिंगन दिलं. हे शंभो महादेवा, आता तरी धावत या. महादेव शिवलिंगातून प्रकट झाले. नमः पार्वतीपते शिव हर हर. जसा फास शिवलिंगाला येऊन धडकणार तो फास तुटून या यमगणांच्या हातामध्ये गेला. महादेवानी सांगितलं, थांबा यमगणांनो, जे शिवभक्त माझी भक्ती करत आहेत, माझी आराधना करत आहेत, माझी कथा ऐकत आहेत, माझं स्मरण करतायत, त्यांना नेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पाहोणी आईशा शिवभक्ताला यमही थरथरला. यमगण महादेवाला म्हणू लागली, महादेवा, याचं आयुष्य 14 वर्ष आहे, याच्या विधीमध्ये एवढं आयुष्य लिहिलेलं आहे आणि आता आज याचं आयुष्य संपलेलं आहे म्हणून आम्ही याला न्यायला आलेलो आहे. याचं आयुष्य लिहिणाऱ्या देवानं एवढंच लिहिलेलं आहे. महादेवानी सांगितलं, ज्यांनी आयुष्य लिहिलं त्यांनी ते देव आहेत, पण मी महादेव आहे. किस्मत लिखने वाले को भगवान कहते हैं, किस्मत लिखने वाले को भगवान कहते हैं और उस किस्मत को बदलने वाले को देव के देव महादेव कहते हैं. देव के देव महादेव कहते हैं. जरी याच्या आयुष्यामध्ये 14 वर्ष आयुष्य असेल, माझ्या भक्तीला हा प्रिय झालेला आहे म्हणून याला मी आज वरदान म्हणून 14 वर्षाचं आयुष्य 14 कल्पामध्ये प्राप्त करून देत आहे असा आशीर्वाद दिला. ही गोष्ट वाऱ्यासारखी मार्कंडेयाच्या आई वडिलांपर्यंत पोचली. मार्कंडेयाचे आई वडील धावत आले. सर्वांनी मिळून महादेवाचं दर्शन घेतलं. 14 वर्षाचं आयुष्य किती कल्प? 14 कल्प आयुष्य प्राप्त करून दिलं. किती बेलाची आवडी त्याचे साठी घाली उडी, किती बेलाची आवडी. मार्कंडीने पूजा केली, 14 कल्प आयुष्य दिली. काय गिरक होता ज्ञानी, कोठे भक्ती केली त्यानी, त्याचे साठी घाली उडी, किती बेलाची आवडी. एका बिल्वपत्राच्या पूजनाने तपश्चर्येच्या बळावर मार्कंडेयाला 14 वर्षाचं आयुष्य, 14 कल्प म्हणजे कृता त्रेता द्वापार कलियुगाचा मिळून एक कल्प होतो असे 14 वर्ष आयुष्य दिलं. आयुष्य सुद्धा वाढतं भगवान शिवाच्या आशीर्वादाने. मार्कंडेयाचा मार्कंडेय ऋषी या नावाने 3 लोकांमध्ये कीर्ती गाजेल असा आशीर्वाद दिला. आणि याच मार्कंडेयानं दुर्गा सप्तशती नावाचा 700 श्लोकाचा दुर्गा सप्तशती ग्रंथ लिहून या जगामध्ये शिवभक्तीचा प्रचार प्रसार केला. मुलगा असावा, मार्कंडेय ऋषी सारखा असावा, तशा प्रकारचे संस्कार आपण त्या मुलावरती प्राप्त करून द्यावं अशी मंगल कामना करून आजच्या 4थ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिवमहापुराण कथा भगवान शिव परमात्मा गुरु माऊली जन्मदाते आई वडील महामृत्युंजयेश्वर महादेव तुम्हा सर्व सद्भक्तांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्यचरणी समर्पित करून आजच्या 4थ्या दिवसीय शिवमहापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. ही माझी वाक्पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मात शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी, श्री गुरु नागेशासी. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव.